नमस्कार मित्रांनो, आज राजकारणात अनेक महिला वावरत आहेत। त्यातील 3 महिला राजकारणी तर अथक संघर्ष करून पुढे आल्या आहेत। एवढंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत। तर नंबर 1 वर येतात नवनीत राणा। नवनीत राणा या अमरावतीच्या माजी खासदार आहे। सर्वात सुंदर महिला राजकारण्यांमध्ये त्यांचं स्थान अत्यंत वरचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेली अत्यंत डॅशिंग महिला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। विचारांची पक्की बैठक आणि दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे। 2019 मध्ये त्यांनी संसदेत प्रवेश केला। शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा 36,000 मतांनी पराभव करून त्या विजयी झाल्या होत्या। नवनीत राणा यांचा जन्म 1986 मध्ये मुंबईत झाला। त्यांना अभिनयाची आवड होती। त्यांनी काही सिनेमात कामही केलं आहे, पण नंतर त्यांनी राजकारणाचा रस्ता धरला। त्यांचे पती रवी राणा हे अमरावती मतदारसंघाचे आमदार आहेत। घरातच राजकीय वारसा असल्याने त्यांनी राजकारणात येऊन यश संपादन केलं। नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आणि त्यांचे वडील लष्करात होते। नंबर 2 वर येतात डिंपल यादव। सुंदर नेत्या यादीतील दुसरे नाव आहे डिंपल यादव यांचे। उत्तर प्रदेशातील राजकारणातील मोठं नाव म्हणून डिंपल यादव यांच्याकडे पाहिलं जातं। समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्यांचे पती आहेत, तर त्यांचे सासरे मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होते। घरातच राजकारण असल्याने डिंपल यादव यांना राजकारणात येण्यास फार वेळ लागला नाही। डिंपल यादव कन्नौज मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांचा प्रेमविवाह झाला आहे। डिंपल यादव अत्यंत साध्या राहतात, त्या मेकअप सुद्धा करत नाहीत। मात्र निवडणुकीचा काळ जवळ येताच त्या समाजवादी पार्टीच्या मदतीसाठी घराबाहेर पडतात आणि प्रचाराची धुरा उचलतात। नंबर 3 वर येतात नुसरत जहाँ। नुसरत जहाँ हे नाव आता पश्चिम बंगालच्या राजकारणात सर्वात चर्चेला जाणारं नाव आहे। सर्वात सुंदर महिला राजकारणी म्हणूनही त्यांची मोठी ओळख आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बशिरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता। नुसरत जहाँ अभिनेत्री असून त्या राजकारणातही सक्रिय असतात। नुसरत जहाँ यांचा जन्म 1990 मध्ये कोलकात्यात झाला होता। त्यांनी 2019 मध्ये बिझनेसमॅन निखिल जैन यांच्याशी विवाह केला होता, पण त्यांचा विवाह दीर्घकाळ टिकला नाही। सध्या ते आपल्या मुलासोबत राहतात आणि राजकारणात सक्रिय आहेत।